नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूनम कोचिंग सेंटरचा संचालक मी बागुल सर बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सच्या या जर्नीमध्ये आपलं स्वागत करत आहोत. मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण बघितलं रूल्स ऑफ ॲडिशन आणि रूल्स ऑफ सबट्रॅक्शन. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत रूल्स ऑफ मल्टिप्लिकेशन्स. पण तत्पूर्वी काही बेसिक गोष्टी आपण समजून घेऊ. हे बघा, लहानपणापासून आपल्याला एक सवय दिली आहे की प्लस इंटू प्लस प्लस असतो, मायनस इंटू मायनस प्लस असतो, प्लस इंटू मायनस मायनस असतो, मायनस इंटू प्लस मायनस असतो. हे सगळं तुम्ही रट्टा मारलेला आहे आणि हे रट्टा फक्त थोड्या दिवसापूर्वी लक्षात राहतं आणि नंतर आपण विसरून जातो. मग आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्मार्ट जगाबरोबरच स्मार्ट बनायचं आहे. आता कारण हे जग जे आहे ते स्मार्ट लोकांचं आहे. मग स्मार्ट लोकांसाठी आपल्याला पण स्मार्ट बनावं लागेल. मग स्मार्ट कसं बनायचं त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक्स देतो, लक्षात घ्या. आता नीट लक्ष द्या, मी काय रूल्स बनवू बघा. इफ द साइन इज सेम देन आन्सर इज पॉझिटिव्ह. इफ द साइन इज अपोजिट देन आन्सर इज निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे मायनस आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्लस. आता बघा, हा रूल आपण इथे अप्लाय करू शकतो. सिम्पलची ट्रिक्स आहे बघा. या दोघांमध्ये जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर याचं साइन प्लस आहे, याचं साइन प्लस आहे, दोघांचं साइन प्लस आहे म्हणजे आन्सर इज प्लस. हे बघा, मायनस मायनस प्लस म्हणजे बघा साईन जर सेम असतील तर आन्सर पॉझिटिव्ह येतं आहे. आणि जर तेच आपण जर खाली बघितलं तर नीट बघा, जर साईन अपोजिट आहे तर आन्सर काय येतं आहे, निगेटिव्ह. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपल्याला पाठ करण्याची गरज नाही आहे. आता आपण याच्यावरती एक्झाम्पल घेऊ म्हणजे आपल्याला कळेल, जास्तीत जास्त क्लिअर होईल. मग आता एक्झाम्पल काय असेल बघा ना, लक्षात घ्या. आता आपण एक्झाम्पल्स घेणार आणि त्याच एक्झाम्पलचा वापर करणार. आता सिम्पल बघा, आता मी घेतो -15 इंटू 5. ओके, आता नीट लक्षात घ्या, याचं साईन काय मायनस आहे, याचं साईन प्लस आहे, अपोजिट साईन आहे. मला आन्सर माहिती आहे निगेटिव्ह येणार आहे. मला टेबल येतो 15 5 75. मी इथे लिहून दिलं 75. सिम्पलची ट्रिक्स आहे. आता हे फक्त मला नंबर्सलाच यूज होईल का, अजिबात नाही. मी ट्रिग्नोमेट्रीला सुद्धा यूज करू शकतो. समजून द्या, मला दिलं आहे आन्सर 2 sin θ इंटू दिला आहे तुम्हाला मायनस कॉस θ. ठीक आहे. मग आता नीट लक्षात घ्या की इथे पण साईन बघा, इथे साईन प्लस आहे, याचं साईन काय मायनस आहे, साईन अपोजिट आहे म्हणजे माझा आन्सर निगेटिव्ह राहणार आहे. आणि मी मल्टिप्लाय करून देईल तुम्हाला 2 sin θ इंटू किती रे बाळांनो, कॉस θ. आता हे व्हेरिएबलसाठी सुद्धा असेल. समजून घ्या, मला दिलं आहे 2xy इंटू किती रे -5xy. आता इथे व्हेरिएबल्स दिलेले. मग काय करायचं, रूल सेम. आता नीट बघा, याचं साईन मायनस आहे, याचं साईन मायनस आहे. आपल्याला माहिती आहे साईन जर सेम असेल तर आन्सर काय येईल, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह आपण लिहित नाही, आपण काय करू आता नंबरचं मल्टिप्लिकेशन करू. 2 इंटू 5 काय तुमचं 2 इंटू 5 किती 10. आता x इंटू एक्स तुमचा होतो x² आणि तुमचा y इंटू वाय होतो तुमचा y². हे आन्सर. हे बघा, हे रूल सगळीकडे अप्लाय होता. इथे आपल्याला गडबड करायची नाही आहे, अतिशय सोपं आहे. आता समजून घ्या, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊन घेऊ, ट्रिग्नोमेट्रीमधलं घेऊन घेऊ. समजा मी घेतलं 4 tan θ -4 tan θ इंटू तुमचं लिहिलं मी -5 cot θ. आता काय येईल बाळांनो, सिम्पलची ट्रिक्स आहे. दोघांचे साईन बघा, मला इथे दिसतं सेम दिसतं आहे म्हणजे माझं आन्सर पॉझिटिव्ह लिहायची गरज नाही. 5 4 घेतलं मी, 5 4 तुम्हाला माहिती किती येतं 20 आणि tan θ इंटू किती बाळांनो, cot θ. ओके, जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे माहीत असेल tan इंटू कॉट किती असतो, नेहमी 1 असतो. म्हणून याचा आन्सर काय येईल बाळांनो, 20. बघा, हा जो रूल आहे आपण हा कुठेही वापरू शकतो. मला आशा आहे हे तुम्हाला समजलं असेल. धन्यवाद.